काश्मीर खोऱ्यातील हल्ल्याविरोधात खोपोली शहरात आक्रोश रॅली, मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे। या भ्याड हल्ल्यात 28 निष्पाप पर्यटकांचा बळी गेला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। या हल्ल्याच्या निषेधार्थ खोपोली खालापुरातील नागरिकांनी बाजारपेठेतून आक्रोश रॅली काढली होती। हल्ल्याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करून पाकिस्तानचे डोहाळे लागले त्यांच्यावर आपल्या सैनिकांनी कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 लोकांनी जीव गमावला असून त्यामध्ये भारतीयांसह परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे। धर्म विचारून दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळ्या झाडल्या। या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाल्याने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे। खोपोली शहर खालापूर तालुक्यातील देशभक्तांनी एकत्र येऊन खोपोली शहरात निषेध रॅलीचे आयोजन केले होते। अग्निशमन दलाच्या पटांगणातून रॅलीला प्रारंभ करण्यात आला। खोपोली बाजारपेठेतून निघालेल्या रॅलीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन करून शेवट करण्यात आला। लष्कराच्या मदतीने दहशतवाद्यांनी जो केलेला भ्याड हल्ला आहे त्याच्या निषेधार्थ एक रॅली आणि ते श्रद्धांजली सभेचा कार्यक्रम आयोजित केला होता। आपण सर्वांनी बघितलं, आलेल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात अतीव दुःख आणि रोष आहे आणि त्या रोषाचं प्रकटन आजच्या रॅलीमध्ये आणि इथे झालेल्या श्रद्धांजली सभेमध्ये आपल्याला बघायला मिळालं। भारतावरती अनेक याच्या आधी देखील दहशतवादी हल्ले झाले, पण हा हल्ला तसा बघायला गेला तर वेगळा होता आणि आपल्या सगळ्यांचं म्हणणं असंच आहे की हा हल्ला फक्त भारतीयांचा नसून हा भारताच्या आत्म्यावरती झालेला आघात आहे आणि तो कुठलाच भारतीय कुठल्याही स्तरात कधीच सहन करू शकणार नाही आणि त्यामुळे समाजातल्या सर्व स्तरावरनं अशा प्रतिक्रिया येत आहेत। आपल्याला असणाऱ्या सरकार आणि यंत्रणेवरती, आपल्या सैन्य दलावरती पूर्ण विश्वास आहे की ते त्यांना योग्य वेळेस या सर्व घटनेमध्ये असणाऱ्या सहभागी आणि त्यांना मदत करणाऱ्या इथल्या असणाऱ्या पण ज्यांना पाकिस्तानचे डोहाळे लागलेत अशा प्रत्येकाला शोधून काढतील। संदीप ओहाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।